आता आपला 12वा दशक सुरू होत आहे, 11वा दशक संपला. याच्या पुढचे जे दशक आहेत ते फार मोठे नाही आहेत. साधारण 25 ओव्या 27 ओव्या एवढेच आहेत आणि विषय पण थोडक्यात पण पुष्कळ चांगला आशयगर्भ विषय आहे, पण थोडक्यात विषय मांडलेला आहे. तर आत्ताचा विषय जो आहे तो विमल लक्षण 12वा दशकामधला पहिला समास आहे. त्यामध्ये त्यांनी निरूपण करताना एक दोन गोष्टी सांगितल्या आहेत की विवेक आणि वैराग्य ही जोडी समर्थांची लाडकी जोडी आहे, जशी शक्ती आणि युक्ती त्यांची लाडकी जोडी आहे, तसंच उपासनेबरोबर राजकारण लाडकी जोडी आहे. अशा त्यांच्या अनेक जोड्या आहेत. म्हणजे कोणताही विषय मांडताना ते असं त्या जोडीने तो विषय मांडतात. तर इथे त्यांनी अर्थात विवेक वैराग्य ही जोडी काही समर्थांची नाही आहे, खूप संतांनी तो विषय मांडला आहे. तर इथे त्यांनी विवेक वैराग्य ह्या जोडीचं विशेष असं सांगितलं आहे की विवेक कुठे केला जातो आणि वैराग्य कुठे निर्माण होतं. तर विवेकाने मनुष्याची वासना क्षीण होत जाते. मनुष्य विवेक करेल म्हणजे योग्य विचार केला तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये हे करावं ते करावं, हे असावं, हे पाहिजे ते पाहिजे, हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि वैराग्याच्या बाबतीत असं आहे की जी इंद्रियांची धाव किंवा मनाची धाव, इच्छा, आकांक्षा ज्या बहिर्गामी असतात, ज्या आपल्यापासून बाहेरच्या गोष्टीत रमतात, इकडे जावं तिकडे जावं, हे मिळावं ते मिळावं, हे खरेदी करावं ते आणावं, हे नवीन आहे ते पाहावं काय आहे, ह्या सगळ्याच्या विषयी जी आपल्याला बाहेरच्या गोष्टींच्या विषयी जी ओढ असते ती बाहेरच्या गोष्टींमध्ये किंवा ज्याला बहिर्गामित्व असं म्हणतो आपण, की मनुष्याची इंद्रिय ही बहिर्गामी असतात. तर ती बहिर्गामी इंद्रिय जर संयमित केली तर त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि विवेक त्याला म्हणतात की जो विचार आहे, जे चिंतन आहे, आपलं मन आहे ते मन कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा करत असतं. त्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हायच्या असतात म्हणून करतं असं नाही. असं असतं तर काय झालं असतं, तसं केलं तर काय झालं असतं, इथपासून असं व्हावं तसं व्हावं, अशा अनेक गोष्टींचे विचार माणसाच्या मनामध्ये येत असतात. तर ते जे काही माणसाच्या मनातले विचार आहेत किंवा ज्या काही त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या इच्छा आकांक्षांच्या ठिकाणीच क्षीणता येते, तेच कमी होतात. विवेकाच्या ठिकाणी मनाच्या मध्ये निर्माण होणाऱ्या किंवा ज्या आमच्या अंतःकरणातल्या वासना आहेत त्या वासनाच कमी होतात. अमुक एक वस्तू मिळावी असं आतूनच नाही वाटलं तर इंद्रिय बाहेर धावणार नाही. म्हणजे एखादा भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत, आपण बघतो की आपल्याला आज राजकारणामध्ये जर आपण एक धोरण पाहिलं तर बाय हुक और क्रूक आपल्याला ती सत्ता मिळालीच पाहिजे. मग त्याच्याकरता आपण तत्वज्ञान काय निर्माण केलं की एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर अँड लव्ह. अरे हे काय प्रकरण आहे, एव्हरीथिंग इज फेअर म्हणजे काय, तुम्ही त्याला त्याची मर्यादा आहे ना काहीतरी, की एखाद्या वेळेला खोटं बोलायला लागलं, एखाद्या वेळेला काही गरिबी काव्यानी करावं लागलं, एखाद्या वेळेला फार हुशारी वापरावी लागली. ठीक आहे, जे चातुर्य कुणाचीही हानी करत नाही, परंतु ज्याच्यामुळे काही लाभ होतो ते काहीतरी मान्य करता येतं. आता याच्यामध्ये काहीही मान्य आहे, म्हणजे दुसऱ्याचा खून करायचा मान्य आहे, दुसऱ्याची बदनामी करायची मान्य आहे, खोटं वागायचं मान्य आहे, कट रचायचं मान्य आहे. म्हणजे नैतिकता सगळीच सोडून द्यायची आणि व्यवहार करायचा, हे कसं मान्य समजावं आणि हे कसं मान्य करावं हा एक प्रश्न आहे ना. आणि त्यामुळे अडचण अशी येते की इथे त्यांनी म्हटलं आहे की अंतःकरणामध्ये अशी इच्छाच जर नाही राहिली. कारण असं आहे ना की मुळात एक भूमिका ठेवली की सगळ्या लोकांना जेव्हा आपल्याबद्दल अशी खात्री वाटेल की हेच निवडून आले तर आमचं कल्याण करतील, तो दिवस लवकर येईल नाही तर उशीर येईल. आणि समजा तो नाहीच आला लवकर आणि देशाचं वाटोळं झालं तर समाजाचं ते नशीब आहे असं समजावं. आणि समाजाचं नशीब वगैरे काही नसतं, तो आपल्या हाताने करवून घेईल. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की हे सगळे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्येचा एवढा गजबज त्याची किंवा त्याच्याबद्दल इतका बोलबाला केला जातो, सगळेजण राजकारण म्हणूनच वापरतात. पण आत्महत्या करायची वेळ तुम्हाला का हो आली? आता 60 वर्षामध्ये 12 वेळा निवडणुका झाल्या.
आणि 12ही निवडणुकांच्या मध्ये तुम्हाला तुमचं हित कळलं नाही. आणि जर तुम्हाला तुमचं हित कळत नसेल आणि तुम्ही त्याच लोकांना निवडून देत असाल तर तुम्ही आत्महत्या करण्याच्या लायकीचीच माणसं. आत्मघातच आहे ना हा, दुसरं काय आहे की आमच्यावरती जेव्हा परिस्थिती ही येऊन पडते तेव्हा आम्ही त्यालाच लायक आहोत, कारण आम्ही आमच्याच कर्माने ओढवून घेतलंय. कोणी ओढवून दिलंय आमच्यावरती? कुणी आमच्यावर बळजबरी केली आहे का की याच लोकांना निवडून द्या? कुणी बळजबरी केली आहे का की यांनाच राज्य करायला सांगा? असं काही नाही आहे. आज सुद्धा जो सगळा सावळा गोंधळ चालला आहे, पुन्हा त्याच्यातून सुद्धा काही चांगलं निर्माण करायचं आहे अशी वृत्ती नाहीच आहे. म्हणजे जोपर्यंत आमच्या विचारांना काही चांगलं किंवा योग्य निर्णय घेण्याची आमची तयारी नाही, प्रत्येक ठिकाणी स्वार्थाने आणि आमच्या हिशोबानेच आम्हाला चालायचं असेल तर त्याचे भोग भोगावेच लागतील. आणि ते अमक्याला वाटलं म्हणून आम्ही का भोगावेत तसं नाही. कर्माच्या बाबतीमध्ये एक समाज म्हटला की ते परेच्छा प्रारब्ध आहे. आता परवाची व्याख्यान आपण ऐकली की नाही मला माहीत नाही, पण ब्रिगेडियर महाजनांचं व्याख्यान अप्रतिम झालं. हिमालय हा विषय होता आणि त्याच्यावरती 5-7 दिवस व्याख्यानं चालू होती. त्यावर त्यांनी सांगितलं, हो मतदानाला तुम्ही जाता, मतदानाला जाता तर विचारत का नाही की तुमच्या अजेंड्यावरच्या गोष्टी इतक्या वर्षात जर पुरत्या तुम्ही नाही त्याची पूर्तता केली, पूर्त्या होऊ शकला नाही, तर तुम्ही कशा करता आमच्याकडे येता मत मागायला? तुम्ही जर कोणी त्याच्या विरुद्ध म्हणाले उभेच राहिला नाही तर तुम्हाला काय अधिकार आहे की आमच्या देशाचं भलं झालं पाहिजे म्हणण्याचा? म्हणजे आम्हाला काहीच म्हणायचं नाही, बस बसल्या जागेवर आम्हाला शिव्या घालायच्या. त्यांनी सांगितलं बोलवा लोकांना आणि विचारा की ते जर तुमच्या घरी आले तर त्यांना विचारा. त्यांनी सांगितलं 5 ठिकाणी ब्रह्मपुत्रेवरती ते धरणं बांधतायत आणि त्याचं बॅकवॉटर जर आमच्याकडे आलं तर आमच्याकडे आमच्या देशाला सारखे प्रलयासारखे जे काही म्हणजे येणारे अपघात म्हणा किंवा त्याच्यामुळे येणारी जी संकट आहेत ती सगळी संकटं आम्हाला सोसावी लागणार. आम्ही अशांत आहोत. त्यांनी सांगितलं आजच्या परिस्थितीमध्ये पुढची 5 वर्ष जर गेली तर तुम्हाला लेह लडाख कुठलंच शिल्लक बघायला मिळणार, ते तुमच्याकडे असणारच नाही. आणि नसण्याचं आम्हाला दुःखच नाही आहे. तिबेट गेल्याचं जर नेहरूंनाच दुःख नाही, ते म्हणतात जिथे एकही गवत उगवत नव्हतं की एवढा मोठा भूभाग गेला म्हणून 1000 चौरस मैल एवढा भाग जातो आणि तुम्हाला एकही गवत उगवत नाही असं एवढ्या मोठ्या माणसाला वाटतं आणि ते आम्ही सगळं चालवून घेतो. याचा अर्थ काय झाला? आम्ही त्याच्याच लायकीचे आहोत. ते आपल्याकडे जसं मराठीमध्ये तो फटकायनं मुखी विचारी कुणी आका, अशी मेंढरे बनू नका आणि गेल्या गोष्टी स्मरू नका, गतकाळाचा शोक फुका, पुढचा भासो कितीही सुखाचा, काळ भरवसा धरू नका, असा जीवित केवळ माया रडगाडे हे गाऊ नका. म्हणाले जिथे तिथे मनुष्य जी फिलॉसॉफी जे तत्वज्ञान लावायला सोपं आहे तिथे हे लगेच शांततावादी होतात. हे लगेच तत्वज्ञान अरे अरे राहुल गांधीचा, अरे अरे राजीव गांधीचा, जे काही त्यांना ज्याचं नाव घेऊन जो विषय मांडायचा आहे तो मांडताना बाकी सगळं विसरलेले आहेत. ते काल फार चांगला प्रश्न विचारला त्या लोकांनी की त्यांनी असं म्हटलं की अहो तुम्ही सारखा हिंदुत्व हिंदुत्व हा विषय मांडता आणि तुम्ही केजरीवाल का हो त्या मौला मौलवींना भेटायला जाता आणि त्यांच्याशी का मग सलोखे करता? अनेक गोष्टी त्यांनी 1, 2, 3, 4 चार्जशीट दिलं, केजरीवाल पळून गेले, बोलत नाही. म्हणजे जर आजही स्थिती अशी आहे की प्रामाणिकपणाने कोणालाच कार्य करायचं नाही तर काय करणार? इथे सांगण्याचा विषय असा आहे की विवेकशीलता समाजाची पण नष्ट झाली आणि विवेकशीलता राज्यकर्त्यांची पण नष्ट झाली. ही स्थिती काय होते? ती स्थिती महाभारताचा काळ आहे. महाभारताचा जो शेवट आहे त्या शेवटाला त्यांनी असं म्हटलं आहे की पहिल्यांदा सत्ययुगामध्ये सगळेच आपल्या मनानेच योग्य प्रकाराने व्यवहार करत राहतात. न दंड्यो न च दांडिका. कोणी म्हणे राजा आणि राज्य, न राजा नैव राजासी, न दंड्यो न च दांडिका, धर्मेणेव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. केवळ धर्माच्या नावाखाली, केवळ धर्माचरणाने, केवळ धर्मशास्त्राचं अनुसरण करून लोक आपलं जीवन जगतात. असा काळ कोणता? सत्ययुगाचा. त्यांच्याकरता राजा लागत नाही, राज्य लागत नाही. आमच्यासारखी मिलिटरी, पोलीस
गुप्तहेर खातं अशी पुन्हा ज्याला आपण सरकारी खात्यामध्ये व्यवहाराचे नियम चालू ठेवण्याकरता अंकुश ठेवणारी अशी राज्य व्यवस्था लागत नाही, कोणतीच व्यवस्था लागत नाही. आणि म्हणाले न राज्यम नैव राजासी न दंड्यो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्वा सर्व प्रजा केवळ धर्माचं आचरण करतच जगते. रक्षन्ति स्म परस्परम ते एकमेकांचं रक्षण करत राहतात. रक्षण करत राहतात याचा अर्थ प्रत्येकजण आपल्या आपल्या बाजूनी, ज्याला आजच्या भाषेमध्ये सेल्फ डिसिप्लिन म्हणतो, त्या सेल्फ डिसिप्लिननी आपलं जीवन जगतात. म्हणाले जेव्हा त्रेतायुग आलं त्या त्रेतायुगामध्ये असं असतं की राजा पूर्णपणे धर्मपालन करणारा असतो, पण जे राज्यामध्ये राहणारे लोक असतात ते थोडे थोडे धर्मपालनापासून दूर जातात. त्यांना त्या सत्यपालनाच्या विषयीचं आकर्षण थोडं थोडं कमी होतं. म्हणून रामराज्यामध्ये जे योग्य न वर्तन करणारे असे लोक निघाले की ज्याच्यामध्ये तो परीट निघाला, ज्याच्यामध्ये खोटं बोलणारी माणसं निघाली, ज्याच्यामध्ये सीतेला पळवून नेण्याकरता जे अनेक योजना रावणांनी योजल्या त्याला सीता बळी पडली. कारण लांबच्या कुणी बळी पडलं की नाही हा विषयच नाही. पहिल्या कैकेयीनेच गडबड केली, राजा दशरथांनी तिचं बोलणं मान्य केलं, रामचंद्रांनी तिचं बोलणं मान्य केलं, म्हणजे आई आणि वडिलांचं आज्ञापालन म्हणून ते बाहेर पडले. लक्ष्मणांनी सीतेला इतकं समजावून सांगितल्यावर सुद्धा सीतेने लक्ष्मणाची निर्भत्सना केली आणि तो रावण आणि सांगितलेली लक्ष्मण रेषा आखून लक्ष्मण निघून गेलेला असताना सुद्धा त्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं. म्हणजे सज्जन मनुष्याला सुद्धा नियम तोडावेसे वाटायला लागतात. असं थोडं थोडं जेव्हा घडायला लागतं त्यावेळी त्रेतायुग येतं. त्यावेळी समाजामध्ये थोडा राज्य अनुशासन राजा चांगला असावा लागतो आणि त्यामुळे बाकीचे रामाच्या भोवती कसेही असले किंवा कुणी काहीही चुका केल्या तरी रामाने धर्मपालनामध्ये बिलकुल कसूर केलेली नाही. रामाने आपल्या बाजूनी राजा 100% शुद्ध आहे, हे त्रेतायुगात होतं. आणि द्वापार युगामध्ये असं होतं की राजा यतो भ्रष्ट हा ततो भ्रष्ट, राजा पण भ्रष्ट आहे, प्रजा पण भ्रष्ट आहे. राजालाही अनुशासन पाहिजे आहे, प्रजेलाही अनुशासन पाहिजे आहे. कलियुगामध्ये तर याच्या पलीकडची परिस्थिती आहे. अनुशासनाने सुद्धा समाज टिकत नाही, अनुशासनात सुद्धा समाज ते अनुशासन मान्य करत नाही. आणि त्यामुळे मग ते भविष्य पुराणामध्ये जसं वर्णन केलं आहे तसं सगळं घडतं. तर समर्थ म्हणतात की विवेक मनुष्याचा कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नये. अमुक एक गोष्ट का घडली याचं खापर कशावरती तरी फोडणं हे समर्थ मनुष्याला कधीच पटत नाही. जो सामर्थ्यवान मनुष्य आहे तो आपल्या जीवनात ही गोष्ट चुकीची का घडली, आपलं काय चुकलं. समर्थांनी आम्हाला केलेला पहिला उपदेश या विवेक आणि वैराग्यामध्ये किंवा विमल लक्षणामधलं त्यांचं पहिलं विमल लक्षण काही असेल तर ते आम्हाला सांगतात की प्रयत्न योग्य दिशेनेच झाला पाहिजे. आम्ही केला प्रयत्न याला काही अर्थ नाही. प्रयत्न योग्य दिशेने केला का, समर्थ म्हणतात प्रयत्न योग्य दिशेने करा तर त्याचा आम्हाला यश आहे, फल आहे, लाभ आहे. दुसरं समर्थांचं म्हणणं आपल्याला असं आहे की दुसऱ्याच्या करता काहीतरी करायला शिका. ते आम्हाला म्हणतात दुसऱ्याकरता त्याग करण्याची वृत्ती आमच्या ठिकाणी निर्माण होऊ दे. आमच्या अंतःकरणामध्ये जर दुसऱ्याकरता त्याग करणं येईल तर समर्थ म्हणतात की आम्ही जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही निश्चित करू शकू. तिसरी गोष्ट, आम्ही सर्व बाबतीमध्ये सावध राहिलं. समर्थांची सावधता जी काही समर्थांच्याकडे सांगणं आहे ते म्हणतात तिसरी गोष्ट अशी की आम्ही सावध असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सावध असलं की हे का करतो, हे कशा करताय, किती दिवसपर्यंत, की कोणत्या गोष्टी. आता हे इलेक्शन जवळ आली की सगळ्यांना आठवायला लागतं की टोल बंद करा. अरे या टोलची आठवण तुम्हाला बाकी कधी होतच नाही का. 5-5 वर्ष सगळे लोक आपल्या रस्त्यावरनं टोल भरतायत, एवढे खर्च करतायत, यांना इलेक्शन आली की आठवण होते. म्हणजे त्या टोल भरण्याशी कुणाचं काही देणं घेणं नाही आहे. त्यांचं देणं घेणं फक्त त्याचा राजकीय इश्यू कसा करता येईल. समर्थ म्हणतात असं करून राजकारण होत नाही, असं करून समाजाचं कल्याण होत नाही,
आणि समर्थांनी पहिला घाव आपल्यावर घातलाय. समर्थांनी सांगितलं आपलंच कल्याण होत नाही, दुसऱ्याच्या कल्याणाचा प्रश्नच येत नाही. वेडं वाकडं वागून आपलं कधीच कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर चांगलं राहायचं असेल आणि आपल्याला जर चांगलं यश मिळवायचं असेल तर आपल्याला नेहमीच दुसऱ्याच्या कल्याणाचा कमीत कमी तरी विचार केला पाहिजे. योग्य दिशेने आम्ही सावध चाललं पाहिजे आणि प्रयत्न जो आहे तो योग्य दिशेने जर झाला नाही तरी अपयश आहे, सावधपणे नाही झाला तरी अपयश आहे. आणि दुसऱ्याला लुबाडून दुसऱ्याला संपवून आपला फायदा करून घेणं असा तो फायदा कधी होऊच शकत नाही. समर्थ म्हणतात, हे समर्थ कशाकरता सांगतात ते म्हणतात की हे विवेक आणि त्याच्यातून निर्माण होणारं वैराग्य. वैराग्य म्हणजे आपण जसं सामान्य माणूस म्हणतो की आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला दुसऱ्याच्या पैशाची यत्किंचितही इच्छा किंवा लोभ असत नाही. हा संस्कार आमच्याकडे वर्षानुवर्ष बिंबवला गेला, त्यामुळे आम्हाला जन्मजात ती वृत्तीच प्राप्त झाली. त्यात आम्ही काही नव्याने मिळवलं आहे असं नाही आहे. आम्हाला इच्छाच होत नाही की जे आपलं आहे, आपल्या मालकीचं आहे, जे योग्य मार्गाने आपण मिळवलं आहे आणि जे आपल्या जवळचं आहे तेच फक्त आपलं आहे. गैरमार्गाने मिळवलेलं आपलं नाही, अयोग्य मार्गाने मिळवलेलं आपलं नाही. कुठल्याही प्रकाराने हा जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार आपल्याला मान्य का होत नाही? कारण त्या मार्गाने काही मिळवावं ही आपली वृत्तीच नाही आणि त्यामुळे ते आपण स्वीकारू शकत नाही. तर इथे समर्थ असं म्हणतात या ठिकाणी की ते म्हणाले की ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या आवश्यकता आहेत, त्या आवश्यकता निर्माण कशातून होतात? या विवेकातून होतात. हा विवेक कशातून निर्माण होतो? आमच्या पूर्वसंस्कारातून निर्माण होतो. आहे आमचा पूर्वसंस्कार इतका नसेल बलवान, पण तो आम्हाला बलवान करायचा असेल तर या जन्मी आम्हाला प्रयत्नानेच तो बलवान करावा लागेल. आणखीन एक गोष्ट समर्थ या समासामध्ये सांगतात. समर्थ म्हणतात की परमार्थ म्हणजे काहीतरी वेगळं आहे, प्रपंच म्हणजे काहीतरी वेगळं आहे. कारण इथे समर्थांना प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय सांगायचा, त्या दोघांची एकत्र जुळणी कशी होते ते सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात की माणूस कसा आहे म्हणाले, बाकीचे जे सगळे प्राणी आहेत ते सगळे प्राणी आपल्या नैसर्गिक गरजांवरती आणि आपल्या नैसर्गिक ज्ञानाने आपलं जीवन पुढे नेतात. पण मनुष्य हा एकटा एक प्राणी असा आहे की तो त्याला जे प्राप्त आहे त्यातून तो काहीही करू शकतो. जे वाईटाकडे पण जाऊ शकतो, तो चांगल्याकडे पण जाऊ शकतो. म्हणून त्यांनी उपमा दिली आहे मगरीची. म्हणजे मगर कशी आहे, ती पाण्यात पण राहते आणि ती जमिनीवर पण राहते. पाण्यात राहणं तिला शक्य आहे, जमिनीवर राहणं तिला शक्य आहे. म्हणजे काय शक्य आहे ते म्हणाले, प्रपंचातही राहणं आम्हाला शक्य आहे आणि नुसतं प्रपंचात झोकून देणंही आम्हाला शक्य आहे. आम्हाला परमार्थातही राहणं शक्य आहे. पण म्हणाले ती जशी दोन्हीकडे राहते, ती काही नुसती पाण्यात राहत नाही आणि नुसती जमिनीवर राहत नाही, तसं म्हणाले आपल्याला कधीच प्रपंच सोडून परमार्थ करता येत नाही. प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे. हा जो त्याच्यातला समन्वय, ही जी त्याच्यातली जोडणी आहे किंवा हा जो त्याच्यातला सुवर्णमध्य आहे, तो सुवर्णमध्य या निमित्ताने ते आपल्याला प्रकर्षाने सांगताय. आणि म्हणून इथे ओव्या फार नाही आहेत, 20च ओव्या आहेत. 20 ओव्यातच हा समास संपतोय. ओव्या पण सोप्या आहेत, पण विषय घ्यायला बसलं तर अवघड आहे. कारण काय आहे, आचरणाला सगळं अवघड आहे. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानती लोक तेले तुवा. पाठ करणं सोपंच आहे, त्यामुळे त्याला काही अवघड काही नाही आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे एवढंच अवघड आहे. आणि ते आम्ही पाठ करून 10 वेळा म्हणत नाही, कारण आमच्याकडनं क्रिया होत नाही, वाचाळ पण होऊ शकतं. आणि त्यामुळे इथे अडचण कशाची आहे? अडचण आम्हाला आचरणाची, क्रियेची अडचण आहे. आणि म्हणून समर्थ थोडक्या ओव्यांमध्ये आशय सांगतात, ह्यातलं काहीतरी उचला. आणि म्हणून ते इथे म्हणतात श्रीराम, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. आम्हाला त्यांनी पहिल्यांदाच समर्थ येते, म्हणजे ज्याला आपण एखादी मनोवैज्ञानिक, ज्याला आपण काय म्हणूया, उपचार पद्धती, ट्रीटमेंट देणारे आहेत ते. कारण आम्हाला इकडे सुद्धा मनाच्या श्लोकात सुद्धा त्यांनी मना सज्जना भक्ती पंथेची जावे, आधी मनाला सज्जन म्हणून घेतलंय आणि मग त्याला हवं तेवढं शिकवलंय.
मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे, मना चंदनाचे परित्वा झिजावे. काय कुठलंच सोपं नाही, पण पहिल्यांदा सांगताना मात्र सांगून टाकलंय आपल्याला की मना बा तू सज्जन आहेस. तसं आपल्याला म्हटलंय की हे बघा हो, आपण सगळे विवेकी लोक आहात, आपण सगळे शहाणे आहात, आपण सगळे सज्जन आहात, आणि त्यामुळे आपल्याला मी काय सांगावं, परंतु आपल्यासारख्या सज्जनांच्या पुढे काहीतरी सांगण्याचे हौस म्हणून मी बोलायला बसलोय. आणि म्हणून ते सांगतात की विवेकी हो, हे सज्जन स्त्री पुरुष हो, आधी प्रपंच करावा नेटका, आता मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच नीट करता करता परमार्थातला विवेक साधावा, की प्रपंचामधली अमुक एक गोष्ट प्रपंचाच्या पातळीवर कुठपर्यंत आहे आणि परमार्थाच्या पातळीवर कुठपर्यंत आहे. प्रपंच कसा आहे, बहिर्गामी आहे. परमार्थ कसा आहे, अंतरंगात आहे. आणि परमार्थामध्ये संकल्प आहे आणि प्रपंचामध्ये कृती आहे. त्यामुळे जिथपर्यंत कृतीशीलता आहे तिथपर्यंत आम्ही 100% प्रपंचात आहोत. पण त्या प्रत्येक कृतीच्या मागे आमचा संकल्प जसा आहे आणि जसा ठेवू तिथे परमार्थ आहे. कारण आमचा संकल्प स्वार्थाचा आहे, आमचा संकल्प हेतूचा आहे, आमचा संकल्प फलाचा आहे, आमचा संकल्प फार लांबच्या गोष्टीवरती किंवा यशावरती किंवा प्राप्तीवरती लक्ष ठेवून आम्ही आज व्यवहार करतो आहोत. तर ते फल कदाचित मिळेल. प्रपंच म्हणून केला तर प्रपंचातलं फल मिळेल, पण तो प्रपंच यथार्थ होईल असं नाही, तो प्रपंच सुख देईल असं नाही. आपण जसं म्हणतो की आपल्याजवळ गोडाचा पदार्थ आहे, गोडाचा पदार्थ खाल्ला, गोडाचा पदार्थ खायला मिळाला कारण तो योग आहे, खायला मिळाला, पण खायला मिळाल्याचं समाधान मिळेलच की नाही हा विषय वेगळा. त्यामुळे परमार्थ हे त्याचं समाधान देतं आणि नुसता प्रपंच हा त्याचा उपभोग देतो. आणि नुसता उपभोग मनुष्याला कधीच समाधान देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रपंचामध्ये आम्ही धनवान आहोत. आम्ही रोज एक साडी घेऊन नेसलो, रोज एक दागिना वेगळा घातला, रोज एक पदार्थ वेगळा खाल्ला किंवा रोज एका वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलो तर आम्हाला काही अडचण नाही. आम्ही काय मनास येईल ते जीवनामध्ये जे मिळवायचे ती हौसमौज करू शकतो. आता इथे समर्थ म्हणतात की जो फक्त हौशी मौजीतच रमला त्याच्या जीवनाला समाधान मिळालं का? ते म्हणतात त्याच्या जीवनाला समाधान मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? कारण त्या सगळ्याच्या मागे मला फक्त या जगातलं जे घेण्यासारखं आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे ही जी भावना आहे ना, आता तीच भावना मला मी काय आहे 20-25 वर्ष आपण जे बोलतो ते आता योगायोगाने तिकडे ती मंडळी तीच भाषा बोलतात. की तिथे ज्याला म्हणजे आपण इकडे नेहमी मी म्हणत असे की आपल्याकडची संस्कृती काय आहे किंवा काय आपण म्हणतो जेवायला बसायचं तर उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ करून, आणि तिकडे काय म्हणणार आहे, ग्रॅब्ड फूड घ्या. एकदा अधाशासारख्या आपल्या मराठी भाषेत ग्रामीण भाषेत बोलायचं तर घ्या गिळा, ही भाषा झाली ना. काही संस्कार नाही त्याच्यावरती. किती अन्न समोर आलं, त्याची आवश्यकता आहे का, तेवढं का मागवलं, तेवढं का टाकून दिलं, काही नाही, त्याची परवाच नाही, कारण त्याचा विचारच नाही. आणि त्यामुळे असा विचाररहित व्यवहार जो आहे त्या व्यवहारामध्ये मनुष्याला समाधान नाही. मनुष्य 10 ठिकाणी धावतोय. आता तिथल्या मला योगासनामध्ये रस असल्यामुळे मी तिकडे योगाच्या विषयी काय काय चालतं हे पाहत राहिले की किती मासिकं निघतात, कुठून कुठून निघतात, त्याच्यातनं काय विषय येतात, भारतातल्या कुणा योगाचार्यांच्या विषयी त्या लोकांना आकर्षण आहे, कुणाकुणाकडनं काय काय विषय त्यांच्याकडे आलेले आहेत, ते सगळं बघितलं तर इकडचं काहीतरी म्हणजे मला मल्लिकार्जुनांची आठवण होते. त्यांनी किशोरीबाई आमोणकर जेव्हा इथेच रामकृष्ण बाकऱ्यांच्या घरी कार्यक्रम होता, त्यांच्या घरच्या संगीताच्या मैफलीला त्या दिवशी गाणं होतं मल्लिकार्जुनांचं, आणि गाणं अर्धं झालं. अर्ध्या गाण्यानंतर किशोरीबाई गाण्याला आल्या आणि आल्यानंतर पुढे जाऊन बसल्या सगळ्यांना करून, नमस्कार नमस्कार, मला उशीर झाला, अमुक झालं तमुक झालं, असं त्यांच्या घराण्याच्या ना. तर त्यांच्या घराण्याच्या असून त्यांच्या पुढे इतक्या पुढच्या पिढीतल्या असून त्यांच्यासमोर इतक्या उशिरा येऊन इतक्या यांनी बसल्या. तेव्हा मल्लिकार्जुनांनी
त्या आल्यानंतर बोलण्याच्या ओघात सांगितलं, पण ते काय होशियार को इशारा काफी आहे तसं त्यांनी सांगितलं की हे बघा आम्ही काय आमच्या आयुष्यामध्ये गाणं शिकलो. म्हणाले इकडची मिरची, इकडचा मसाला, इकडचं काहीतरी उचलायचं आणि मग तो पदार्थ सजवायचा, हे आम्ही कधी केलं नाही. आमच्या गुरुजींनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही आमच्या पठडीमध्ये ते पक्क घोटलं आणि ते आम्ही मांडलं. तर तसं काय आहे की एकदा दिस इज अमेरिकन वेदा, दिस इज अमेरिकन योगा एवढं म्हटलं की विषयाला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य घ्यायला मोकळीक आहे. आणि त्यामुळे तिथे सगळ्यात मी थक्क झाले म्हणजे शीर्षासन त्यांनी अनेक च्या विकृती, आपल्याला ह्याच्याशी खूप लांब जातो आहे आपण, त्याच्यात फार पडायचं कारण नाही. पण इथे त्यांनी ज्या विवेकाचा विषय मांडला आहे परमार्थाकरता विवेक करायला, त्या विवेकाची गोष्ट किंवा त्या समाधानाची गोष्ट आपण जी करतो आहोत की प्रपंचामध्ये प्रपंचाची लालसा ठेवून पुढे चाललो तर ते कसं लाभाचं होत नाही. इकडची योगासनं तिकडे बॉरो केली म्हणा, त्यांनी घेतली आणि ती घेतल्यानंतर त्याला जो रंग द्यायचा आमचं काहीतरी वेगळं आहे ना, आम्ही आमचं निर्माण केलं आहे. तर त्यांनी असं म्हटलं की योगासनं कुठे करायला पाहिजेत, असं आहे का की एका खोलीमध्ये एका मॅटवरती किंवा काय तुम्ही जे घालाल खाली त्याच्यावरती तुम्ही आसनं केली पाहिजे, असं काही नाही आहे. किंवा पूर्वीच्याकडे आपले ऋषीमुनी जसे वृक्षांच्या वगैरे आश्रयाने त्या पारंब्यांना धरून वगैरे आसनं करत असत, अशा कशाचंही हेल्प काही ना काहीतरी त्याच्याकरता उपयोगाला कुठलं तरी साधन घेऊन आसनं केली पाहिजे असं काही नाही आहे. आसनं कुठेही केली तर चालतील असं म्हणून एका बाईंनी त्या आसनांचे जे प्रकार सांगितले होते त्यातला म्हणजे बाकीचे सगळे एकापेक्षा कठीणच होते, पण हा प्रकार म्हणजे बोटीवर जायचं, बोटीवरून एक लहानशी लाकडाची फळी त्या बोटीमधून बऱ्यापैकी 15-20 फूट अंतरावरती ती बाहेर काढायची, आपली बोट समुद्रात घालायची, ती लाटावर उसळत असायची आणि त्या फळीच्या टोकावरती आपण शीर्षासन करायचं. ही काय आसन करण्याची जागा, आसनाची होय काही कळलंच नाही मला. ही आसनाची जी व्याख्या आहे की स्थिरम सुखम आसन, आता स्थिर आहे का सुखावह आहे का त्या आसनाला काय आहे, म्हणजे आसनाची पोझिशन राहणार आहे. तिने अशी किती आसनं दिली, किती आहे सर्कस, ती सुद्धा होणार नाही. अगं किती हालत राहणार आहे, सारखा बॅलन्स हो जाऊ नाही तर काय, बॅलन्सच नाही झालं तर खालीच पडायचं. तर हे जे त्यांनी म्हटलंय ना की प्रपंचामध्ये काहीतरी हव्यास आहे. हा काय हव्यास आहे, काहीतरी वेगळेपणाचा, वी आर स्पेशल, की आम्ही काहीतरी वेगळे आहोत, की हे सिद्ध करण्याकरता मनुष्यानं काय काय करी, किती गोष्टी आहेत त्यातल्या सांगण्यासारख्या की ते पाहिलं आणि वाचलं की आपण थक्क होतो. आणि त्यांना फक्त एक चांगलं आहे की आजच्या भाषेमध्ये लोक आता एक वेगळी भाषा बोलायला लागलेत परवलीची, की त्याच्यामध्ये आपल्याला ब्रँड निर्माण करता आला पाहिजे. तर तिथे उलट पाहिलं मी, आधी आपला ब्रँड निर्माण करायचा आणि त्याच्या खाली आपल्याला काय वाटतं ते सगळं लिहित राहायचं. म्हणजे तुमच्या गुणवत्तेने त्याचा ब्रँड नाही निर्माण होत आहे, तुम्ही एक ब्रँड निर्माण करता आणि त्याच्या खाली काहीतरी गोष्टी भरत राहता. तर हे सगळं जे आहे ना, हा प्रपंच जो आता आम्ही आमच्या भारतात करतोय की आम्ही आमच्या भारतामध्ये कारखानदारी आणा, आम्ही आमच्या भारतामध्ये आसनं योगासनं आणा, आमच्या भारतामध्ये भक्ती आणा, आमच्या भारतात राजकारण आणा, जेवण भूक मनुष्याचा व्यवहार नोकऱ्या सगळ्या गोष्टीचा आम्ही म्हणजे पोल्युटेड करून टाकल्या आहेत. सगळ्या आम्ही त्याचं चेंबूर केलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठेही शुद्धता म्हणून राखलेली नाही. हे जे प्रपंच आहे या प्रपंचाला जर आम्ही प्रपंच म्हणूनच इंग्रजी भाषेत बोलायला लागलो तर ट्रीट करायला लागलो, किंवा ह्या प्रपंचाला आम्ही जर एका विशिष्ट दिशेने पाहिलं, कारण त्या प्रपंचाला ही दिलेली ट्रीटमेंट आहे. आज आम्ही कसं जगावं या जगण्याला जी ट्रीटमेंट दिली आहे आम्ही, किंवा ज्या तऱ्हेने त्याच्याकडे आम्ही जातो आहे, मुळातच चूक आहे. समर्थ म्हणतात हे असं वागून आपल्याला कधीच समाधान मिळणार. हा जो प्रपंच आहे हा जोपर्यंत आम्ही नेटका करत नाही तोपर्यंत काय आहे कर्तव्य हे काही फक्त मुलाच्या 12वीच्या वेळी अभ्यास करण्यातलं कर्तव्य एवढंच कर्तव्य नसतं. कर्तव्य म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवणं एवढंच कर्तव्य नसतं. तुम्हाला सांगते किती सुशिक्षित अपार्टमेंट्समध्ये
लोक आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दारात ठेवतात. आजही स्थिती अशी आहे. मी तर इतकी थक्क झाले एका ठिकाणची गोष्ट बघून की ती मंडळी महिन्यातले 15 दिवस त्या घरात फक्त राहायला येतात. 15 दिवस राहायला त्या कचरा उचलणाऱ्या बाईला स्वेच्छा किती पैसे द्यावे लागतात? फक्त 20 रुपये. आता हे लोक जेव्हा परत येतात तेव्हा ती त्यांना मागायला येते की मला तेवढे ते 20 रुपये. एवढ्या ज्याची 4-4 घरं 4-4 ठिकाणी त्या माणसाला त्या बाईला 20 रुपये देणं कठीण आहे. म्हणजे आपल्याला त्या बाईला 20 रुपये द्यायला नको म्हणून आपल्या दारातली केराची बादली शेजारच्या दारात ठेवली. आणि त्या बाईने विचारला, हो तुम्ही इथे येता 15-15 दिवस आणि मी दार उघडलेलं पाहते. त्यांनी सांगितलं नाही, आमचा केर पडतच नाही आणि आम्ही तुम्हाला केर देतच नाही. तर म्हणाले तुम्हाला 20 रुपये देण्याचे. म्हणजे 20 रुपये एवढी सुद्धा जर प्रपंचामध्ये दानत राहत नसेल तर या भारतामध्ये आम्ही यज्ञ दान आणि तप याच्यावर आमची संस्कृती उभी आहे. हे कशाच्या जोरावर म्हणावं? काय ह्याला काही यज्ञाचा विचार आहे, दानाचा विचार आहे का तपाचा विचार आहे? कशाचाच विचार नाही. हा जर आमच्याकडे राहत नसेल तर समर्थ म्हणतात की प्रपंचाला नेटकेपण हे फक्त मी आणि माझं हे आत्मकेंद्रितपणाने कधीच येऊ शकत. प्रपंच हा मुळातच प्रशस्त पायावरच उभा पाहिजे. ज्याला प्रपंच म्हटलंय तिथे 3 दगड मांडले की त्याच्याबरोबर आलेला सगळा व्याप स्वीकारलाच पाहिजे. त्याला काही पर्याय नाही आहे. स्वीकारण्याखेरीज काही पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की प्रपंच नेटका करावा मग घ्यावे परमार्थ विवेका. आता म्हणाले प्रपंच करत असताना आम्हाला परमार्थाचा विवेक करायचा म्हणजे काय करायचं? तर त्यांचं म्हणणं असं आहे की परमार्थाचा विवेक म्हणजे याच्या ठिकाणी काय दूर करणं शक्य आहे, कशापासून अलिप्त होणं शक्य आहे, या प्रपंचामध्ये कोणत्या गोष्टी केवळ कर्तव्याच्या पातळीवर राहणं शक्य आहे आणि कोणत्या गोष्टींच्या करता अधिक यत्न आवश्यक आहे. काय यत्नाची बाजू कोणती, त्या ठिकाणी आवश्यकतेची बाजू कोणती, त्या ठिकाणी आमच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढा स्वीकार केल्यानंतर त्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपलं आहे म्हणून त्याला फार कुवळत बसूच नाही, त्याचा फार मोह करत बसूच नाही. काळानुरूप काय जी परिस्थिती बदलते त्याप्रमाणे पूर्वीच्यासारखं लोक राहणं आज शक्य नाही. आज वेगळ्या पद्धतीने आर्थिक नियोजन करावं लागेल. पण समर्थांच्या मते त्या कमीत कमी आर्थिक नियोजनानंतर आपण प्रपंचामध्ये आसक्त होऊच नाही तरच परमार्थाचा विवेक आहे. कारण असे पूर्वीच्या काळी काही नाही आपण केलं तरी चालत असे. मुलांनी आम्हाला सांभाळायचं आहे म्हातारपणी, आम्हाला काय करायचं? आमचं सगळं मुलांना आता असं करत बसलो तर कोणी जिवंतच राहायचं नाही. कारण एकदा मी उत्तर काशीला होते तर तिथे असताना एक कुटुंब आलं होतं आणि तो तरुण मुलं होती, मुलगा आणि सून वगैरे असे आणि त्यांचे आईवडील वगैरे, मोठं कुटुंब होतं. तर ते आले होते तर ते असे चर्चा करायला बसले होते. तेव्हा त्या सुनेनी विचारलं कि स्वामी जी आपने हमें कहना चाहिए कि ये बूढ़े लोग कभी कभी कहते हैं कि हमें जो डेथ है वो तो हमारे विल से चाहिए, तो फिर उनको उनके विल से डेथ देना क्या? तो स्वामी जी त्यांना आप्पा म्हणाले उनके विल का क्या संबंध आता है? आप बर्ताव ही ऐसा करते हो कि वो खुद ही चले जाते हैं, रहते कहाँ हैं, बेचारे हैरान हो जाते. सांगण्याचा हेतू काय, हा विषय मला सांगायचा नाही, हे अशी चर्चा चालली होती. तर त्याच्यामध्ये कशी पुढची पिढी आहे बघा, एकेकाचे विचार कसे. तिने आपण विचारलं की स्वामीजी ऐसा एक वचन है कि जो वचन ऐसा कहता है कि औषधम जाह्नवी तोयम वैद्यो नारायणो हरि. तो बोले हमारे बूढ़े लोगों को कुछ ट्रीटमेंट देने की ज़रूरत ही नहीं है. बोले नारायण हरि ही उनका वैद्य है. और गंगा जल. मी म्हटलं बरोबर आहे. तू म्हटलं जाताना इथून 100-1 लिटर पाणी घेऊन जा, म्हणजे सासू आजारी पडली की 5 गंगेचं पाणी. कुणाच्या पायाला फ्रॅक्चर झालं की धुतो पाय, धुवून काढतो पाय गंगाजलाने. सांगण्याचा हेतू एकच आहे की परमार्थाचा विवेक जो असतो तो असा स्वार्थी परमार्थाचा विवेक नाही आहे. योग्य बाजूनी परमार्थ विचार जर आम्हाला करता आला तर परम अर्थ त्याच्यातला जो आहे, परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ आहे, अर्थ म्हणजे हेतू आहे. ज्याला परम श्रेष्ठ असा हेतू
ज्याला कारण आहे, हेतू म्हणजे कारण आहे, त्याचा हेतू किंवा कारण कोणताही शब्द आपण पर्यायी वापरू शकतो. त्याच्यामध्ये एकच आहे की काही श्रेष्ठ मिळवायचं आहे आणि ते कारण जे आहे, जे मिळवायचं आहे त्याच्याकरता जो व्यवहार करत जायचा आहे तो परमार्थ आहे. आणि प्रपंच या लौकिकामध्ये काही गोष्टी मिळवायच्या आहेत. म्हणून आता आपला चाललेला विषय एकच होता की आम्ही जर म्हटलं काय आम्हाला आर्थिक नियोजन करण्याची आता आवश्यकता नाही, असं म्हणून जर आम्ही व्यवहार करायला लागलो आणि उद्या जर आम्ही आजारी पडलो आणि आम्हाला खरोखरच आर्थिक आवश्यकता पडली आणि आम्ही जर नाही त्याचं नियोजन केलं तर कोण करणार आहे? म्हणजे काळ बदलला की नियोजनाचे प्रकार बदलले. म्हणून समर्थ म्हणतात नियोजन आहेच. प्रपंच आणि परमार्थ हे नियोजन आहे की प्रपंच करत असताना परमार्थ कसा करावा याचं नियोजन प्रपंचात आहे आणि परमार्थ करत असताना प्रपंचाची जी काही आधारभूत अशी जी काही बाजू आहे, कोणत्याही बाजूनी असेल, मग ते मनुष्यबळ असेल, मग ते आर्थिक बळ असेल, मग ते बौद्धिक बळ असेल, काय काय जे असेल ते ज्याला ज्याची आवश्यकता पडेल त्याच्याकरता ते करावंच लागेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की म्हणून येथे आळस करू नका विवेकी, विचार करताना आळस करू नका की प्रपंचामध्ये परमार्थ कसा घ्यावा. आपण आता मगाशी म्हटलं तसं की विवेकामध्ये काय आहे, मनाच्या वासना संपवून टाकायच्या आणि वैराग्यामध्ये काय आहे तर इंद्रियांची बहिर्गामी असणारी जी धाव आहे ती कमी करायची. त्यामुळे ती जितकी कमी होईल तितकं वैराग्य आहे आणि वासना जितक्या कमी होतील तितका विवेक आहे. मग आता प्रपंचामध्ये विवेक कुठे आला? प्रत्येक गोष्टीत आला की आपण ही गोष्ट करावी का करू नये, याचा स्वीकार करावा का करू नये, याची आपल्याला आवश्यकता आहे का नाही. या पातळीवर जसा आपल्याला वैराग्याकरता विचार करायचा आहे तसा विवेकाकरता विचार काय आहे? विवेकाकरता विचार एकच आहे पहिल्यांदाच, किंवा वैराग्याकरता सुद्धा दोन्हीकडे एकच गोष्ट आपल्याला उपयोगी करते, ती म्हणजे कोणत्याही कृतीच्या मागे किंवा कोणतीही कृती करताना त्याच्या मागे आमची उद्दिष्ट काय किंवा आमची भूमिका काय, आमची धारणा काय, हे काम कशा प्रित्यर्थ आहे? ईश्वर प्रित्यर्थ आहे, समाज प्रित्यर्थ आहे, मुलाच्या करता आहे, कुटुंबाकरता आहे, आणखीन कुणाच्या भल्या करता आहे का दरिद्रनारायणाची सेवा म्हणून जसे विवेकानंद आपल्या संबंध आयुष्यभर कार्य करत राहिले अशा एखाद्या उच्च ध्येया करताय, कशा करताय? कारण आपण जे काही करतो ते कशा करता करतो हा पहिला प्रश्न आहे. कारण कला आहे, कलेकरता कला आहे का पैसे मिळवण्याकरता कला आहे का त्या कलेचं आपलं नाव होण्याकरता कला आहे का हा विषय लोकांपर्यंत पोचला पाहिजे, ही कला वर्धिष्णू राहिली पाहिजे आणि या देशात ती टिकली पाहिजे, याच्याकरता पुढे जावी याकरता त्याचा विचार आहे. हे मोठे मोठे विषय झाले. आपल्या कुटुंबातली प्रत्येक गोष्ट ही माझ्याकरता आहे का? नाही. जर कुटुंब चालवणारी गृहिणी ही घरातली गृहिणी, गृहमुच्यते असं गृहिणीबद्दलचं वर्णन आहे, ही घरातली गृहिणी म्हणजेच घर आहे. एका घरामध्ये 4 पिढ्यातले पुरुष आहेत तरीसुद्धा त्याला घर म्हटलं जात नाही. ते 4 पुरुष आहेत, 6 पुरुष आहेत, 8 पुरुष आहेत, पण त्याला घर म्हटलं जात नाही. जिथे एक गृहिणी आहे त्याला घर म्हटलं जातं. आता ती जर गृहिणी, तिच्यावर जर घर उभं आहे तर घर सांभाळणं ही तिची जबाबदारी. घराकरता त्याग करणं हे तिचं काम आहे. ती जेव्हा पहिल्यांदाच सांगायला लागते की माझं करिअर सांभाळून मी जमेल तसा प्रपंच करीन, तिथेच समजावं त्या प्रपंचाची वाट लागेल. कारण तिचा प्रपंच होणारच नाही आहे. तिच्या प्रपंचाला इकडून सासू इकडून आई टेकू देऊन तो प्रपंच पुढे नेला तर तो प्रपंच तिचा नव्हे आणि ते तिचं कर्तव्य पण नव्हे. आणि आध्यात्मिकदृष्ट्या विचारामध्ये घेतलं तर ज्यांनी त्यांनी आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. दुसऱ्यांनी पार पाडायची आवश्यकता नाहीच आहे, कारण ती तुमची जबाबदारी आहे. जे आम्ही स्वीकारतो ते स्वीकारल्यानंतर त्याच्या सगळ्या प्लस मायनस सहित स्वीकारावं लागतं. त्यामुळे प्रपंचामध्ये ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स ज्यांनी त्यांनी सोडवायचं, ज्याच्या त्याच्या समस्या ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पातळीवर सोडवायच्या, तरच ती समस्या कशी सोडवायची, तरच त्या समस्येमधून मनुष्य प्रपंचातून तावून सुलाखून निघतो, तरच तो प्रपंच तप आहे. अन्यथा तो प्रपंच उपभोग आहे.
कारण त्या प्रपंचात आपली कर्तव्य कोणतीच राहत नाही. कर्तव्य ही सगळी बाहेरून पुरी होत जातात, आपण काहीच करत नाही. आणि त्यामुळे म्हणजे हल्लीच्या मुली म्हणतात तसं, अहो तुम्हाला नातवंड पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेणार आहे का? म्हणजे ह्यांचा प्रपंच पुढे गेला पाहिजे असं त्यांना वाटत नाही. म्हणजे जर प्रपंच तुम्हाला गृहस्थाश्रम कशा करता पाहिजे, पडूच नका ना गृहस्थाश्रमामध्ये. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रपंचामध्ये जर प्रपंचाच्या मागे परमार्थाची पार्श्वभूमी नसेल तर प्रपंचाच्या कर्तव्याविषयी मनुष्य जागरूक किंवा उत्सुक असत नाही. की नाही, हे माझं कर्तव्य आहे, मला केलंच पाहिजे, हे कुणीतरी करावं हे मला वाटत नाही. आणि म्हणून ते म्हणतात, प्रपंच सांडून परमार्थ करालं तेने तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवालं तरी तुम्ही विवेकी. की प्रपंच सोडून मनुष्य परमार्थामध्ये जातो. अशी माणसं आहेत की प्रपंच पाहिजे. खूप लोक बघितले, काही गोष्टी बोलता येतात, काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाही. परंतु अशी मंडळी असतात की त्यांना परमार्थ करायचा असतो, पण आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पुष्कळ असतात. मग त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याकरता घरात एक कोणी बायको नावाची चीज येऊन पडली की तिने ते सांभाळत राहावं आणि आपण आपला परमार्थ याच्या नावाखाली घर सोडून कुठेही निघून जावं. किंवा अशा स्त्रिया पण आहेत की आपला जो प्रपंच आहे, आपल्या मुली, आपले घरातली माणसं, आपली कर्तव्य सगळी सोडून देतात आणि त्यांना आज या शिबिराला जायचं आहे, उद्या त्या कोर्सला जायचं आहे, परवा त्या ठिकाणी जायचं आहे, परवा त्या गावाला जायचं आहे, फिरत असतात. की मग हा कुठला प्रपंच आहे? म्हणजे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी कुणातरी एकावरती लादून जर आम्ही असे भटकत राहिलो तर त्या प्रपंचाची कोणती जबाबदारी आम्ही उचलली? कारण प्रपंचाची जबाबदारी जर आम्ही घ्यायला तयार नाही तर चालणार नाही. प्रपंचाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की प्रपंच सांडून परमार्थ कराल. की परमार्थाच्या नावाखाली जर आपण भटकत राहिलो आणि प्रपंचातली कर्तव्य जर आपण विसरलो तेने तुम्ही कष्टी व्हाल, ते सगळं शेवटी दुःखाला कारणीभूत आहे. आम्हाला त्याची दुःख भोगावी लागतील. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, आता मिळतच नाही. आता एक वेळा सुद्धा भोजन घरात बनत नाही, त्यामुळे अन्न मिळायचा प्रश्नच येत नाही. कारण माझ्याकडे जेव्हा इथे पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाकरता ते पांचजन्यचे आमचे संपादक आहेत, तर तरुण नाव आहे त्यांचं, तर ते तरुणजी इथे आले होते. ते आले तर त्यांना मी घ्यायला गेले. मग आम्ही एरोड्रोममधनं घरी आलो. मग मला म्हणाले, कल्याणी श्याम रास्ते में जाते जाते कहीं तो कुछ खा लेंगे. मतलब क्यों, हम घर जाके खाएंगे ना, क्यों तकलीफ लेते हो? तैयार आहे सब कुछ, चलिए हम घर ही जाएंगे. घरी आलो आम्ही. घरी आल्यावर त्यांनी वो तुम्हारे घर में बना है. म्हटलं हां. ते झालं संध्याकाळचं खाल्लं. रात्री जेवायला बसलो, ये सब घर में बना है. म्हटलं हां. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट घर में बना है. म्हटलं हां. म्हटलं क्यों इतना ऐसा पूछते हो तरुण जी? तर त्यांनी मला सांगितलं, हमारे यहाँ दिल्ली में तो अभी आदत ही नहीं रही है, ना औरतें कुछ पकाती है ना हमारे घर में कुछ बनता है, सब बाहर से हम लेके आते हैं और हर रोज की रोटी भी नीचे बनती है, हम ऊपर ले लेते हैं. त्यांनी सांगितलं, आपला पोहरा करायचा डब्बा आणि कणिक खाली पाठवून द्यायची. त्यांनी पोळ्या करून डब्यात घालून वरती द्यायच्या. तो प्रत्येक अपार्टमेंट्समध्ये किंवा एकेका सोसायटीमध्ये ती माणसं असं मोबाईल गॅस घेऊन येतात. 2 माणसं असतात, येतात, प्रत्येकाने आपल्या रोट्या पाठवायची, जे रोटी करता कणिक पाठवायची, रोट्या बनवून वरती तो पोह्यासारखं कोण 5 मजले खाली उतरत, कोणी उतरत नाही, खालून त्या पोळ्यावरती ओढून देतात. तर सांगायचं हेतू ते म्हणाले, कुठलं अन्न खायला मिळतंय हो म्हणाले घरामध्ये. लोक म्हणतात ना की घरामधलं जेवण आता फार अवघड झालं आहे, घरात जेवण मिळणं अवघड आहे. म्हणून ते म्हणतात, प्रपंचामध्ये अन्न घरात खायला मिळणं अवघड होईल. परमार्थ सांडून प्रपंच करीसी तरी तू यमयातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी यमयातना भोगिता. म्हणजे परमार्थ प्रपंच सोडायचा आणि परमार्थ सांडून जर प्रपंच करायचा तर तरीसुद्धा तुला यमयातना आहेत का? तर प्रपंचामध्ये तू इतका आसक्त आहेस की त्या प्रपंचामध्ये केवळ तुझ्या स्वार्थाशिवाय प्रपंच होत नाही. म्हणून अंती परम कष्टी होसी यमयातना भोगीसी. मी करतो, मला पाहिजे आणि हे माझ्याकरताच आहे, एवढाच विषय आहे त्याच्यामध्ये. आणि असं आपण पाहतो, अनेक ठिकाणी पाहतो, अनेक लोक पाहतो
इतके आत्मकेंद्रित असतात की इतकी आत्मकेंद्रितता तरी कशी. आणि आता असं आहे की जे लोक आत्मकेंद्रित नव्हते ते जग बघून बघून आता जेव्हा बदलायला लागले तेव्हा ती माणसं, भाषा फार मोठी, बोलणं मोठं गोड, पण व्यवहार मात्र तसाच. कारण आपण उत्तरेमध्ये जा, पूर्वी इतका आदरात तिथे असे उत्तरेमध्ये. आता उत्तरेमध्ये आपण गेलो की अरे बापरे, विचारू नका, रस्त्यात भेटली, माताजी घर आना ही चाहिए, आप हमारे घर नहीं आए तो कैसा होगा, हमें तो मेहमान नवाजी कुछ चीज़ है कि नहीं, आपको तो आना ही चाहिए, आपके हमारे लायक कुछ सेवा, आप आइए हमारे लायक. अरे हमारे लायक कुछ सेवा करता करता घरात पाणी मिळायची मारामार, पण फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून घरी घेऊन जाणे. हे काय आहे? ही हिपोक्रसी आहे, हे ढोंग आहे. हे ढोंग आमच्या महाराष्ट्रात आलं, हे ढोंग दक्षिणेत आलं, हे ढोंग उत्तरेत आलं. कारण इतकं मूळचा संस्कार जात नाही आणि काही करायची इच्छा उरत नाही, तेव्हा मनुष्य त्याचा मधला मार्ग जो काढतो तो ढोंग आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की परमार्थ सांडून प्रपंच करीसी, तरी तू येमयातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी, येमयातना भोगिता. यमयातना याचा अर्थ तुझ्या वाट्याला काही फार समाधान, फार सुख आणि जे तुला पाहिजे आहे ते मिळेल असं काही वाटत नाही. साहेब कामासं नाही गेला. आता किती किती प्रपंचामध्ये आळशी झाला, हे सगळं आमच्या महाराष्ट्राचंच चित्र आहे. म्हणाले मालकाच्याकडे हा कामाला जात नाही, नाही गेला, गृहीच सुरवाडवून बैसला, मस्त मजेत घरी बसला. अगदी काय विचारलं, अगं तू आज जात नाही आहेस लवकर काम करून. बाई सांगते अहो आता हे आहे ना, होळी आहे आणि धुळवड आहे ना. मग म्हणाली मी सगळ्या कामावर सांगणार आहे, तुमचं काम बाई माझं मोठं आहे म्हणून तुमचं काम करणार आहे, बाकीच्या कामांना होळी धुळवड मी सुट्टीच पाहिजे आम्हाला. म्हटलं हे बरं आहे की माझं काम करायचं पण की लगेच तू कुणाचं नाही केलंस तर चालेल. म्हटलं हे मला नाही आहे पटणार, नसेल यायचं तर तू कुणाकडेच जाऊ नकोस. पण ही काय लबाडी आहे? म्हणजे हे जे सगळा व्यवहार आहे ना, हा सगळा लबाडीचा व्यवहार आहे. म्हणून सुरवाडोनी बैसला, तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक. लहान मुलं बोलतात ना तसं, कुटील म्हणजे मारेल, कुटेल खलबत्त्यात घालून, तसा की तो साहेब याला कुठल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा महत्त्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले, आपुल्या जीवे. आता म्हणाले त्यावेळी काय स्थिती होते, आमचं महत्त्व संपतं. इथे दुर्जनाचे हासे झाले, जे दुर्जन लोक आहेत ते आम्हाला हसायला लागतात. आणि दुसऱ्या अर्थाने की जे दुर्जन आहेत त्यांच्या जीवनाचंच हास्य होतं. नंतर दुःख उदंड भोगिले आपल्या जीवे, आपल्याच वागण्यामुळे हा खूप दुःखाला कारणीभूत होतो. तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. हे आपण असे वागलो की शेवट दुःख आहे, ही गोष्ट अगदी सहज आहे आणि ही गोष्ट स्वाभाविक आहे. त्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताला आठवावं, भगवंताला भजावं, भगवंताची उपासना करावी. कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये ईश्वराचं अधिष्ठान जीवनामध्ये ठेवावं. बाकीच्या संतांनी सांगताना थोडी तरी स्पष्टता कमी ठेवली आहे, पण समर्थांनी सांगतानाच सांगितलेले की प्रत्येक कार्य यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्या आधी तेथ पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय कार्य यशस्वी होऊ शकत नाही. जीवनामध्ये भगवंताला वगळून कोणी यश मिळवेल तर नाही मिळवू शकत. आणि यश वरवर पाहायला दिसलं तर समाधान तर तो मिळवू शकतच नाही. जे मिळालेलं आहे आर्थिक बळ, त्या आर्थिक बळ समाधानाला प्राप्त झालं पाहिजे. जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत त्या बाहेरच्या परिस्थितीला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून ते म्हणतात तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी पाहावी. परमार्थाची प्रचिती रोकडी, तुम्हाला लगेच देवदर्शन झालं पाहिजे असं म्हणत नाही. ते म्हणतात जीवन सन्मार्गाने घालवलं, योग्य मार्गाने चालत राहिलो तर आयुष्य योग्य प्रकारे जातं की नाही बघा, जीवनात यश मिळतं की नाही बघा, जीवन हे कमीत कमी त्रासातून जातं की नाही बघा. गेलंच पाहिजे, कारण चांगल्या मार्गाने चालत राहिलो तर आपल्याकडे नेहमीच मी म्हणतच असते की एक माझी थिअरी आहे की जोपर्यंत गहू पेरून शेतकरी घरी जातो आणि निश्चिंत झोपतोय, कारण का त्याला माहिती आहे गहू पेरल्यावर गहूच येणार,
त्याला घरी जाऊन चिंता नाही करावी लागत मी गहू पेरलाय आणि आता ह्याला काय येईल, काय वरई येईल का राजगिरा येईल, असं त्याला कधीच वाटत नाही. गहू पेरला तर गहूच येणार आहे आणि राजगिरा पेरला तर राजगिराच येणार आहे. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही चांगले वागलो तर फळ चांगलंच आहे, वाईट वागलो तर फळ वाईटच आहे. त्या कुठेही निसर्गामध्ये या नियमाला अपवाद नाही आहे, कारण हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि ज्या सिद्धांतावर हे जग उभं आहे, असे जे मूलभूत सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतातला पहिला परमेश्वर सिद्धांत आहे की भगवंत हा आहेच आहे. त्याचं अधिष्ठान जर आम्हाला नाही मानायचं तर त्याला वगळून मी असूच शकत नाही. आणि त्याला वगळून जेव्हा मी व्यवहार करू लागतो तेव्हा मी माझ्या सत्यापासून दूर जातो, मी माझ्या अस्तित्वापासून दूर जातो, मी वास्तवापासून दूर जातो आणि म्हणून मी जीवनात यश मिळवत नाही. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात, संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. मनुष्य संसारात आहे, पण कोणत्याही दिवशी संसार सोडायची वेळ आली तर जाण्याची त्याची तयारी आहे. की एक वय झालेलं आहे किंवा एका विशिष्ट वय, आपल्याकडे तर त्यांनी वयाची बाजू तर पुष्कळच आधी पण सांगितली. आता कशाला मान्य करावं, कोणत्या पद्धतीने मान्य करावं आपल्याला माहीत नाही. एक पद्धती असं सांगते की 5 तप झाली की मनुष्याला मूलभूत पूर्ण आयुष्य जगायला मिळालं. म्हणजे 60 वर्ष झाली की तसा मनुष्य मरायला मोकळा आहे, त्याचं आयुष्य पूर्ण झालं. ही एक भूमिका. दुसरी भूमिका, जो मधला काळ आहे गृहस्थाश्रमाचा, त्या गृहस्थाश्रमाचा काळ जो आहे किंवा जीवनाची जी 3 सवनं आहेत त्यातलं जे दुसरं सवन आहे ते वयाच्या 68व्या वर्षी सण. 68व्या वर्षापर्यंत मनुष्याला मी म्हातारा आहे हे म्हणायला जागा नाही. 68पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे मनुष्य तरुण आहे आणि 68 नंतरच्या काळाची त्यांनी जी 3 सवनं केलेली आहेत, यज्ञो वै पुरुषा असं म्हणून मनुष्याचं जीवन हा एक यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञात पहिली 24 वर्ष ही शिक्षणाकरता आहेत, त्याच्या पुढची 44 वर्ष ही गृहस्थाश्रमाकरता प्रत्यक्ष कार्य करण्याकरता आहे आणि त्यानंतरची 48 वर्ष 116 वर्षाचं आयुष्य आहे मनुष्याचं. त्यातलं आपण निदान 2 तरी पुढची सवनं जगलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं, निदान 92पर्यंत तर मनुष्य गेलाच पाहिजे. त्यांनी 92पर्यंत म्हणायचंच नाही की आपल्याला हे आयुष्य नको आहे. म्हणाले पहिलं सवन तर न जगता राहणं शक्य नाही. 80पर्यंत तर विचारच करायचा नाही. 80च्या पुढची 12 वर्ष 92 आणि त्याच्या पुढची जी 24 वर्ष आहेत ती बघू म्हणाले, ती कशी असतील, कोण त्याच्या ह्याने जगेल तसा जगेल. आणि त्यामुळे समर्थांनी इथं सांगितलं आहे की हे करत असताना, परमार्थ करत असताना संसारामध्ये जो मुक्त राहतो, संसार करत असताना जो जीवनामध्ये आसक्त होत नाही, परंतु दीर्घ काळपर्यंत प्रपंच करतो. कारण त्या प्रपंच करण्यामागे काहीतरी एक उद्दिष्ट आहे की हे माझं कुटुंब चांगल्या प्रकाराने वरती आले पाहिजे किंवा या कुटुंबामध्ये चांगले संस्कार राहिले पाहिजे, या समाजाकरता, या देशाकरता, परमार्थाकरता, ईश्वराच्या प्राप्तीकरता, कशा ना कशा करता तरी माझ्या जीवनाला एक काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टाने मी हे सगळं करणार. एक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून बाकीचा सगळा पसारा आम्ही जो वाढवतो तो मान्य आहे, वाढवलेला सगळा पसारा मान्य आहे, पण एक कोणतं तरी चांगलंसं पारमार्थिक उद्दिष्ट आमच्या जीवनाला असलंच पाहिजे. त्या उद्दिष्टाच्या आधाराने आमचं प्रापंचिक जीवन आम्ही जगत राहावं, पण ते पारमार्थिक उद्दिष्ट आम्ही कधी विसरू नये. जसं मीराबाईंना भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यामध्येच रस होता, त्यांना बाकी कशामध्ये रस नव्हता. ज्ञानदेवांना समाजाचा उद्धार करण्यातच रस होता. तो उद्धारसुद्धा कोणत्या माध्यमातून करावा? ग्रंथ माध्यमातून करावा. त्यांचं ज्ञान वाढावं, त्यांना योग्य प्रकाराने साक्षर करावं आणि समाज सुधारावा, समाजातल्या वाईट रूढी काढून टाकाव्या. तुकाराम महाराजांचं काय होतं? तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत जी काही धर्माच्या वरती आलेली जाळी जळमट आहेत ती दूर करावी आणि त्याचबरोबर भगवंताची भक्ती अशी लखलखून लोकांच्या समोर ठेवावी.
दोन मोठ्या गोष्टी ज्यांनी आपल्या पुढे ठेवलेल्या होत्या की या समाजामध्ये होईल तो वार निपटून काढला पाहिजे. शेवटी तुकाराम महाराजांनी म्हटलंय, म्हणाले जन्मभर या तुक्याला नावं ठेवली लोकांनी, पण म्हणाले हा तुका एकदा वैकुंठ गमन करून निघून गेला ना की मग ह्या लोकांना या तुक्याची महती कळेल आणि जे या देहूत येऊन मला पाहून गेलेत ते म्हणतील धन्य मी या तुका देखीला, की आम्ही धन्य झालो कारण आम्ही त्या तुक्याचं दर्शन घेतलंय. कारण तो आहे तोपर्यंत म्हणाले शिव्याच घालतायत त्या तुक्याला, पण म्हणाले माझ्या पश्चात त्यांना कळेल की ह्याचं मोठेपण काय. सांगण्याचा हेतू काय, भक्ती त्यांना काय, त्यांचा गाथा बुडला, काय फरक पडणार होता, त्यांना काही फरक पडणार नव्हतं. त्याचं कारण असं त्यांनी स्वतःच त्याचं प्रयोजन सांगितलंय, कायम या पामरे बोलावी उत्तरे बोलविता धनी वेगळाची. या ठिकाणी आपल्याला काही बोलायचं नाही, बोलणारा मी नाही, भगवंत आहे, त्यांनी हे निर्माण केलंय. तो ठेवील नाही तर टाकील, पण ठेवील नाही तर टाकील नाही. म्हणजे तू जन्मभर प्रपंचाकडे विन्मुख होऊन त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर बसून एवढी हजार नाथ भागवताची पारायणं करून 1.25 विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान करून इतकं तप करून हे एवढं लिखाण निर्माण केलं आणि हे तुझ्या परमेश्वराने घालवून टाकलं. हे कसं, हा सगळा जो आकांत आहे मांडलेला, हा सगळा जो टाहो फोडला आहे किंवा भगवंताला एवढं आवाहन केलं आहे आणि 13 दिवस उपाशी पडलेले आहेत एवढ्याच करतात की भगवंता तुझं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. लोक काय वाटेल ते करतील, माझ्या गाथा घेऊन टाकून देतील, टाकू दे, माझ्या गाथेचं काय. त्याला या सगळ्या सृष्टीच्या विचार करत गेलो तर त्या प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व काय असा, कारण तुम्हाला आम्हाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. पण आता समर्थांना माहिती आहे हा दासबोध किती काळ, 1000 वर्ष, 1200 वर्ष, 1500 वर्ष, 2000 वर्ष. पण त्यानंतर पुढे समाज हाच ग्रंथ वाचत राहील नाही, काही नव्याने येईल, हे कदाचित मागे पडेल वेगळ्या शब्दात पुढे. त्यांचं अडकवणूक किंवा त्यांची आसक्ती ग्रंथात नाही, त्यांना माहिती आहे की शेवटी हे सगळं काळाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे, तैसेची होणार अंती तेव्हा महत्त्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. म्हणाले हा मनुष्य जेव्हा परमार्थापासून परमेश्वरापासून दूर जातो, संत सत्पुरुष परमेश्वराचं महत्त्व का वाढवून दाखवत एवढ्याच करता. कारण एकच आहे, कोणतं आहे तर तो किती श्रेष्ठ आहे. तुम्ही आमच्याकडे नका बघू, सगळे संत म्हणतात की तुम्ही आमच्याकडे बघू नका, तुम्ही ईश्वराकडे बघा. म्हणजे तुकाराम महाराजांना स्वतःचं महत्त्व वाढवायचं नव्हतं, ज्ञानदेवांना स्वतःचं महत्त्व वाढवायचं, ह्या कुणाही खऱ्या सत्पुरुषाला आपलं महत्त्व वाढवायचं नाहीच आहे, कारण त्यांना त्याची गरजच नाही आहे, त्याची त्यांना आवश्यकताच नाही आहे. पण आता प्रश्न काय आपल्या जीवनाचा, की आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक जीवन जगत असताना एक पारमार्थिक उद्दिष्ट आमच्या पुढे काहीतरी असलं, कशावरती तरी श्रद्धा, दासबोधावर तरी श्रद्धा आहे, ज्ञानेश्वरीवर तरी श्रद्धा आहे, एकनाथी भागवतावर तरी श्रद्धा आहे, वेदांवर तरी श्रद्धा आहे, उपनिषदांवरती तरी, कशावरती तरी आमच्या श्रद्धेचा एक काहीतरी विषय असावा. आता सावरकरांनी भगवंता स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे, कारण काय ही भगवती जी आहे तिच्याचवर प्रेम आहे, तीच जीवनाचं सगळं काही आहे. ही मातृभूमी ही नुसती मातृभूमी नाही, तिला देवत्व प्राप्त झालेली मातृभूमी आहे. ह्या धारणेने तिला देवता धरूनच सावरकरांनी तिची भक्ती केली. जीवनाला प्रपंचालाच देव मानलं, काही बिघडत नाही. हा जो प्रपंच आहे हा प्रपंचच असा आहे की ह्या प्रपंचातली प्रत्येक गोष्ट म्हणजे भगवंताची पूजा बस आहे. मनुष्याचं उद्दिष्ट म्हणून ते म्हणतात प्रपंच परमार्थाचा समन्वय काय आहे, त्या समन्वयामध्ये एक पारमार्थिक उद्दिष्ट आमच्या डोळ्यापुढे असलंच पाहिजे की नाही. ह्या एका ग्रंथाला, या एका सहस्रनामाला, या एका दैवताला मी मानते, बस. त्या दैवताचं एक अधिष्ठान समोर ठेवून प्रपंचातली प्रत्येक गोष्ट करत राहिलो तर अंतःकरणाला निरतिशय समाधान. आणि अंतःकरण जे आहे ते नुसतं समाधानाने भरत नाही, शांतता जशी अंतःकरणाची वाढत जाते त्याचं स्पष्ट रूप किंवा आविष्काराला येणारं रूप काय असेल तर त्याचं आविष्काराला येणारं जे रूप आहे ते निर्भयता आहे. आणि म्हणून आपल्याकडे 10व्या अध्यायामध्ये दैवी असुरी संपत्ती सांगताना भगवंतांनी
ईश्वराच्या नामाची महती सांगताना पहिल्यांदा अभयम सत्व संशुद्धी, अभय सांगितलेलं, की ते म्हणतात ईश्वराच्या नावामध्ये भयच निघून जात. अधिष्ठान ईश्वराचं ठेवलं, आम्हाला जगात कशाचंच भय उरत. आणि जितके आम्ही निर्भय होत जाऊ तितकं आमच्या लक्षात येईल की आम्ही अधिक परमेश्वराच्या जवळ जाऊ. पण निर्भयता म्हणजे उद्धटपण हे मात्र नाही, हे समीकरण मात्र आपण विसरलं पाहिजे. आम्ही काय निर्भय, आम्हाला काय त्याचं भय नाही, आम्ही आपले काही आत बाहेर ठेवत नाही, दुसऱ्याला काही बोलून मोकळे होत, ही निर्भयता नाही आहे. निर्भयता जी आहे ती येणाऱ्या कोणत्याही संकटाच्या ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीच्या ठिकाणी जीवनात जेव्हा उभी राहते त्यावेळी ती निर्भयता जितके आम्ही ईश्वराच्या समीप जाऊ तितकी ती निर्भयता आमच्या जीवनाला शांतता देते. ती निर्भयता आम्हाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. आमची वैचारिक भूमिका बदलत जाते आणि आम्हाला वैचारिक पातळीवरही एका धोरणाने कसं पुढे जावं याचं मार्गदर्शन करतं. अरे आता ही परिस्थिती, काय करावं आता या परिस्थितीत, अरे आता ह्या अडचणीत आहोत आपण, काय करावं. प्रपंचातल्या अडचणी ह्या प्रपंचात तशाच आहेत आणि परमार्थ जो आहे तो परमार्थ या प्रपंचातल्या अडचणी सोडवण्याकरता सापडलेली प्रपंचाच्या कुलपाची किल्ली नाही. आपल्याला परमार्थ हा प्रपंच जगताना तो कसा सुलभतेने जगावा याकरता असणारी जीवन पद्धती. त्यामुळे आपल्याला समर्थ सांगतात तैसेच होणार अंती. आपण आता इथे थांबूया. तैसेच होणार अंती म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी, संसारी असता मुक्त. याकरता आपलं आताचं सगळं विवेचन चालू आहे. तोची जाणावा संयुक्त. जो भगवंताशी जोडलेला आहे तो आपल्या प्रपंचात नेटाने प्रपंच करत असताना सुद्धा, जसे आमच्या मालिनीबाई राजूरकर गायला बसायचं तर आज पुरणाच्या पोळ्या करत असल्या तर पुरणाच्या पोळीचा हात झटकून धुवून आपले तिथं ज्या साडीवर पुरणाची पोळी करतायत त्याच साडीवरती बाहेर येऊन गायला बसल्या तर 2.5-3 तासाची मैफल रंगवून टाकतात. सगळं सोपं आहे, सगळं सहज आहे. तेही सहज आहे, हेही सहज आहे. ही माणसं जीवनात कुठंच अडकलेली नाही. त्यांना खरा परमार्थ कळला आहे, कारण प्रपंचाचे इतके चटके सोसलेले. कारण एक गायक इतका मोठा, आज भारतीय कीर्तीचा नाही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा, जी स्त्री आपल्या घरामध्ये प्रपंचात इतकी कष्ट लिहिली आहे. काय फळ आहे त्याचं. त्या नेहमी म्हणतात अहो कल्याणीबाई कशाला एवढं कौतुक. अहो म्हटलं नाही, कौतुक नाही, आम्हाला परमार्थाचं फळ तुमच्याकडे बघायला मिळतं की जो प्रपंच नेटानी करतो त्या नेटानी केलेल्या प्रपंचाचं फळ काय. परमेश्वराने एवढी जागतिक कीर्ती तुम्हाला दिली आणि तुमच्या तोडीचा पुन्हा गायक निर्माण होणं अवघड आहे. इतकं मोठेपण, एवढं मोठं यश, एवढी बुद्धिमत्ता, एवढी गळ्यात ताकद आणि हे एवढं करून हे सगळं करत असताना त्या गळ्याकरता किती माणसं सांभाळतात. इथं काय तळणं चालू आहे, इथे सोळं चालू आहे, गार पाण्याच्या आंघोळी चालू आहेत, नाही तर लोक आपल्या घशाला गरम गरम शिरे बांधतायत, अमुक करतायत. काही नाही, काही त्या बिचाऱ्यांना करायला लागत नाही, येत नाही. कोण सांभाळतो. आणि म्हणून ते सांगतात की प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. अगदी समर्थांचं म्हणणं म्हणजे सगळं ठाशीव असतं.